महाराष्ट्रात 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। ही विश्रामगृहे आता फक्त नावापुरती उरली असून त्यांचे रूपांतर पंचतारांकित हॉटेल सारख्या थाटामाटात झाले आहे। राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, त्यांचे जवळचे ठेकेदार आणि काही मंत्रिमंडळातील सदस्य येथे आपले वैयक्तिक अर्थकारण साधत असल्याचे आरोप सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून करण्यात येत आहेत। या ठिकाणी कॅन्टीनचे ठेके, सफाईचे ठेके, इमारतीच्या जीर्णोद्धाराचे ठेके हे सगळे ठराविक व्यक्तींनाच मिळतात असा संतापजनक सवाल आता उपस्थित केला जातो आहे। विश्रामगृहांमधील मीटिंग हॉल्स केवळ ठेकेदारांच्या मीटिंगसाठी आरक्षित झाल्यात का, असा थेट आरोप जनतेकडून होतो आहे। मंत्र्यांच्या बैठका, महसूल विभागाच्या फायलिंगची चर्चा आणि अधिकारी वर्गाचे व्यवहार हे सारे या शासकीय जागांऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडत असल्याने या जागांची गरजच काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। या संदर्भात पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही निदर्शनास आले आहे। याआधीही बीबीएसचे संचालक भरत गोसावी व सतीश रुपवते यांनी याच प्रकरणावर प्रकाश टाकला होता। सध्या जनतेकडून एकच मागणी केली जात आहे, शासकीय विश्रामगृहे जर राजकीय आणि खासगी लोकांच्या वापरासाठी असतील तर ती त्वरित बंद करा। यामुळे होणारा अनावश्यक खर्च टाळता येईल आणि त्या जागा समाज उपयोगी कामांसाठी वापरता येतील। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होते। सार्वजनिक मालमत्ता ही जनतेसाठी असते, मात्र सध्या ती काही निवडक नेत्यांची खासगी संपत्ती झाली आहे का, असा गंभीर प्रश्न आज मतदार राजा विचारतो आहे। सेवक शरद पवार, छावा जनक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज आपण 15 दिवसापासून बघतोय नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्र्यांपासून तर कॅबिनेट मंत्री, सर्व मंत्री नाशिकमध्ये येत आहेत, दौरा करतायत, पक्ष वाढवण्यासाठी, लग्न कार्यासाठी, खाजगी कार्यक्रमासाठी येत असतात। परंतु हे येत असताना हे नाशिकच्या भागामध्ये किंवा नाशिक शहरामध्ये गोल क्लबच्या इथं शासकीय विश्रामगृह आहे, त्या इथं येताना फक्त एक दोन मंत्री येतात। परंतु काल परवा बावनकुळे आले असतील, मंत्री दादा पाटील मागच्या काळात आले होते, ते फक्त इथे 1 तास आले होते। नंतर इतर काल परवा दुसरे मंत्री विखे पाटील आलेले होते। म्हणजे ह्या गोल क्लब सारख्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला इथं 5 स्टार सारखी सुविधा आहेत आणि ते लोकांना भेटू शकतात, लोकांशी चर्चा करू शकतात आणि सर्वसामान्य व्यक्तीला इथं न्याय भेटू शकतो। परंतु हे मंत्री महोदय काय करतात, हे मंत्री लोकशाहीची जी गनिमा आहे ती गनिमेला कुठेतरी वेगळी चालना देण्यासाठी ते 5 स्टार 7 स्टार मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतात, तिथे बाउन्सर असतात, तिथं VIP सुरक्षा असते, त्यांना तिथं भेटत नाही आणि ते बंद खोलीमध्ये चर्चा करतात। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतील, इंजिनियर लोक असतील किंवा इतर अधिकारी असतील, तर देवाणघेवाणचे काय चालतात। इथं शासकीय विश्रामगृहाला इथं तसं होऊ शकत नाही, म्हणून ते इथं येत नाही। नाशिकचे दादाभूषण सोडले, दादाभूषण शिवाय दुसरं व्यतिरिक्त कोणी दिसतच नाही इथं। आणि गिरीशमधून त्यांच्या घराच्या इथं कुठेतरी घर घेतलं त्या इथं हे असतात। म्हणून त्याच्याकरता शासकीय विश्रामगृह जे आहे हे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे। इथं मागच्या काळामध्ये लोक येत होते, अधिकारी येत होते, मंत्री येत होते, पण ह्या 10 वर्षामध्ये इथं कमी येत आहेत। ते चांगले 7 स्टार 5 स्टारमध्ये जातात, तिथं लोकांचे प्रश्न सुटणार नाही, त्यांना लोकांनाच समजणार। म्हणून त्याच्याकरता ही जी शासनाची एवढी 8 ते 12 एकर जमीन आहे, तर त्या जमिनीवर एवढं मोठं शासकीय गेस्ट हाऊस बांधलेलं आहे, मग ते हे पाडून टाकावं हे शासनाने, हीच माझी मागणी आहे। जय हिंद, जय भारत। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नांदगाव पोलिसांची दमदार कामगिरी।
नाशिक अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या कोट्याधीश विंचूरच्या गुटखा माफियाच्या नांदगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या। हा गुटखा माफिया अतिशय शातीर आहे, तर 4 दिवसांनी कोटींचा गुटखा आणून तरुण वृद्ध लोकांना व्यसनाधीन करत आहे, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे। हा गुटखा माफिया बेळगाव ते विंचूर पर्यंत गुटखा कसा आणतो हे शोधणे गरजेचे आहे। पानटपरी ते होलसेल किराणा दुकान ते किरकोळ छोट्या मोठ्या टपरीमध्ये खुलेआम गुटखा पोहोच सेवा देणारा हा गुटखा माफिया संबंधित विभागांना आजपर्यंत का दिसला नाही? गुटख्याची वाहतूक करण्यासाठी कधी आयशर गाडी असते तर कधी पिकअप गाडी असते। काही दिवसांपूर्वी विंचूरला पत्रकारांनी आवाज उठवला तर या गुटखा माफियाने महिलांना पुढे करून अनेक प्रकारच्या युक्त्या केल्या होत्या। या गुटख्याच्या धंद्यामध्ये महिला राजरोसपणे उभ्या असतात। वेळ प्रसंगी या महिला जो आवाज उठविल त्याला मारहाण देखील करतात। नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत एक महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी ही बेळगाव येथून नांदगावकडे येत असताना अडवण्यात आली। सदर वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा साठवून वाहतूक करत असल्याचे आढळून आले। या प्रकरणात एकूण 16,39,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी निलेश दिलीपचंद बोथरा राहणार विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक तसेच महेश रमेश आहेर राहणार विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली असून दोघांविरुद्ध अटक करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अमरावती येथील NCC ग्रुप मुख्यालयात एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। मुख्यालयाच्या आवारात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाला अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया तसेच NCC ग्रुप मुख्यालयाचे कार्यवाहक गट कमांडर कर्नल धर्मवीर सिंग, सेना पदक यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते। या वृक्षारोपण मोहिमेत 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन NCC अमरावतीचे कॅडेट्स ANO तसेच नागरी कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला। मियावाकी पद्धत ही जपानी वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली असून ती अल्पावधीत स्थानिक प्रजातींनी युक्त दाट जंगल निर्माण करण्यासाठी ओळखली जाते। या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे पर्यावरणीय संतुलन साधणे, हरित आच्छादन वाढवणे आणि तरुणांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे। यावेळी पोलीस आयुक्त चावरिया यांनी शहरी भागातील हरित क्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित केले आणि NCC कॅडेट्स कडून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले आहे। कार्यक्रमादरम्यान कर्नल धर्मवीर सिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की ही वृक्षारोपण मोहीम केवळ स्वच्छ आणि हरित भारत अभियानाला पाठिंबा देत नाही तर कॅडेट्समध्ये जबाबदारी आणि कर्तव्याची भावना देखील विकसित करते। 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हिमांशु यांनी मियावाकी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। अमरावती NCC ग्रुपच्या या उपक्रमामुळे परिसर हरित होण्यास हातभार लागणार आहे, तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाचे बीज रोवले जाणार आहे। I am Dr. Lieutenant Vaishali Vijay Takure, ANO 4 Maharashtra Girls Battalion Amravati.
Today, on the occasion of World Environment Day, 5th June 2025, we, our NCC cadets, we created a Miyawaki forest at NCC Group Headquarter area. Our cadets have planted approximately 2,000 saplings towards a greener and more sustainable future. Our plants contain all common local plants: Avla, Jamun, Kanchan Bahunia, Bale, Khair and drumsticks. On this occasion, we had the Commissioner of Police with us today, Arvind Shavria, IPS, and our Deputy Commander, who is also the officiating Commander, Colonel Dharamveer Singh, Sena Medal. We are contributing towards, it is today's responsibility to protect and nurture the planet we call Mother Earth. Keeping this in mind, we have chosen to make a meaningful contribution to our environment by creating a Miyawaki forest right in NCC Group Quarter area. Thank you. जागतिक पर्यावरण दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये 1500 ते 2000 झाडांचं वृक्षारोपण केलेले आहे। 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन अमरावतीच्या कर्नल हिमांशु सर या ठिकाणी यांनी हे इनिशिएटिव्ह घेऊन या झाडांचे या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे। अमरावतीतील जेवढ्या पण शाळा आहे, महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले, तसंच वेगवेगळ्या ठिकाणचे ऑफिसर्स पण या ठिकाणी आले होते। या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये कर्नल धर्मवीर सिंग सर तसेच कमिशनर ऑफ पोलीस अरविंद छाबरिया सर देखील या ठिकाणी उपस्थित होते। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व बटालियनचे सगळे PI स्टाफ, ANOs, ऑफिसर्स, विद्यार्थी शाळेचे आणि महाविद्यालयाच्या हिरिरीने भाग घेतला आणि आजचा हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने या ठिकाणी पार पडला। या ठिकाणी शाळेचे जवळपास 50 ते 60 विद्यार्थिनी या ठिकाणी आलेल्या होत्या। 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या जेवढ्या पण मुली आहेत शाळेच्या व महाविद्यालयाच्या, या ठिकाणी 60 विद्यार्थिनींनी 1500 ते 2000 झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे। एक मियावाकी कन्सेप्ट नावाची जी जपानीज कन्सेप्ट आहे, त्या अंतर्गत हा उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। तोफखाना केंद्रात अग्निवीर तुकडी 5/24चा शपथविधी आणि पासिंग आउट परेड दिमाखात पार पडली। महिरोंच्या कठोर परिश्रमानंतर या जवानांचा भारतीय सैन्यात औपचारिक समावेश झाला। ब्रिगेडियर आशिष भारद्वाज, कमांडंट तोफखाना केंद्र नाशिक यांनी परीक्षण अधिकारी म्हणून परेड पाहिली। त्यांनी जवानांच्या शिस्त, आत्मविश्वास आणि देशभक्तीचे कौतुक केले। प्रशिक्षण काळात जवानांनी केलेल्या मेहनतीचा त्यांनी उल्लेख केला। ब्रिगेडियर भारद्वाज यांनी जवानांना उद्देशून सांगितले, देशाच्या सुरक्षेसाठी आपण सज्ज आहात। भारतीय सैन्यातील शिस्त, निष्ठा आणि सेवा यांची जपणूक करा आणि राष्ट्रासाठी सदैव योगदान द्या। यावेळी त्यांनी अग्निवीरांच्या पालकांना गौरव पदके देऊन त्यांचा सत्कार केला आणि मुलांना देशसेवेसाठी समर्पित केल्याबद्दल धन्यवाद दिले। हा सोहळा केवळ शपथविधी नव्हे, तर देशाच्या संरक्षणासाठी नव्या शौर्याचा आरंभ ठरला, अशी भावना उपस्थितांच्या मनात उमटली। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी निर्णायक वाटचाल। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस
मंत्रिमंडळाची मान्यता. 3 जून रोजी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मंत्रिमंडळात बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, परंतु ती केवळ घोषणापुरतीच मर्यादित राहिली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस निर्णयामुळे आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली आहे. हा निर्णय म्हणजे भाजप सरकारचा सबका साथ सबका विकास या वचनाचा आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा टप्पा ठरतो. याच विषयाची संपूर्ण माहिती माजी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. अमर सोळंके, बीबीएस न्यूज, नाशिक. आदिवासी बांधवांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, कारण 3 जूनला मंगळवारी एक ऐतिहासिक निर्णय झाला, ज्याची वर्षानुवर्ष आमचे आदिवासी बांधव वाट बघत होते. नक्कीच या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, त्यांचे इथले असलेले योगदान हे टिकवण्यासाठी सरकारला वेळोवेळी महत्त्वाची भूमिका घ्यावी लागते, योजना आणाव्या लागतात. पण गेल्या 70 वर्षांमध्ये बघितलं तर आदिवासी समाजाला फक्त घोषणा आणि भाषण हे देण्यासाठी आधीच्या सरकारने काम केले. जेव्हा केंद्रामध्ये अटलजींचं सरकार होतं तेव्हा पहिल्यांदा आदिवासी विभाग एक वेगळं मंत्रालय स्थापन झालं. त्यानंतर त्या विभागाला बजेट मिळालं. बजेटच्या माध्यमातून त्या योजना गावागावापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यानंतर 2014 हे आता जवळपास 11 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे, सातत्याने आपण बजेट बघितलं त्या भागाचं, तर केंद्रीय बजेट आदिवासी भागाचं सातत्याने वाढतं आहे. आणि त्याचा परिणाम आज असा दिसतोय की गावोगावी ज्या योजना आहेत, मग त्या आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, दळणवळणाच्या असतील, त्या माध्यमातून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी हे सरकार नक्कीच नुसत्या घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृतीतून आलेला आमचा हा प्रवास आम्ही होतो. त्याचबरोबर नक्कीच आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. माजी नगरसेवक हरीश भडांगे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. याच खास दिवसाचे औचित्य साधून हिवाळेवाडी डायमंड रो हाऊस येथे छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात असून हरीश भडांगे यांनी सर्व मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक भान जपत साजरा होणारा हा वाढदिवस समाजासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे. याचबरोबर आत्ताचे बातमीपत्र संपले. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा BBS न्यूज.